सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य या विषयावर आपल्याशी डॉक्टर अनिल सकपाळ सर बोलणार आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. मराठी नाटककार, चित्रपट कथालेखक व समीक्षक, साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचे ते प्राध्यापक आहेत. तसेच फुले आंबेडकर अध्यासन समन्वयक म्हणून सुद्धा ते जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांवर आधारित मराठी चित्रपट या विषयावर त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. मराठी चित्रपटांची पटकथा आणि चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. साहिर लुधियानवी आणि बलराज शहानी फाउंडेशनचा पटकथा लेखक के अब्बास पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. असे प्राध्यापक डॉक्टर अनिल सकपाळ सर आपल्याला या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य या विषयावरती परिसंवादात बोलणार आहेत. तरी अनिल सकपाळ सरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांनी रसिक श्रोत्यांपुढे आपले विचार मांडावे असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. अनिल सकपाळ सर. जय भीम. या परिसंवादाचे संयोजक, त्यानंतर माझे सहकारी, वक्ते आणि उपस्थित मित्र हो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन आणि कार्य या विषयाच्या अनुषंगानं मी एक थोडक्यात मांडणी करणार आहे. इथं उपस्थित असणाऱ्यांपैकी एकाही व्यक्तीला अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्याविषयी माहिती नाही असं अजिबात नाही. किंबहुना माझ्यापेक्षाही अधिक ते सगळे जाणकार आहेत. आणि इथं जो पुरस्कार आणि पारितोषिक वितरणाचा जो कार्यक्रम झाला तर त्याच्यामधल्या सर्व मान्यवरांनी याविषयीचा एक तपशीलवार आलेख आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यामुळं खूप काही कमी वेळामध्ये जेवढं मला बोलता येईल तेवढं मी बोलणार आहे. कदाचित इथले जे मान्यवर बोलून गेले त्या मान्यवरांच्या असणाऱ्या काही मुद्द्यांचा एक पुनरुक्तीचा भागसुद्धा येऊ शकतो, पण तो शक्यतो मी टाळण्याचा प्रयत्न करेल. आपण जेव्हा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्याविषयी विचार करतो आपल्याला असं दिसेल की मुख्यतः दलित शोषितांच्या व्यथावेदनांना आपल्या लेखणी आणि वाणीतून मुखर करणारा हा कलावंत कार्यकर्ता आहे. कलावंत कार्यकर्ता यासाठी मी म्हणालो की कलावंत म्हणून एक भूमिका आहे, एक बांधिलकी आहे आणि जी एक सामाजिक प्रबोधनाच्या कार्याची तळमळ असते ती कार्याची तळमळसुद्धा आपल्याला अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वामध्ये पाहायला मिळेल. मला ज्या पद्धतीनं आपण संपूर्ण अण्णाभाऊंचं कार्य पाहतो की ज्यामध्ये एक स्वाभिमानाचा, आत्मप्रतिष्ठेचा, आत्मसन्मानाचा, दलितांच्या व्यथा आणि वेदनांच्या संदर्भात प्रतिनिधित्वाचा जो विचार आहे, जो विचार अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनामध्ये आणतात तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला एक संपूर्ण त्यांचं जे कार्य आहे ते कार्य हे जाताना दिसतं. कोणत्याही लेखकाचं जीवन आणि कार्य याच्यामध्ये आपला अंतर ठेवता येत नाही. किंबहुना आपल्याला असं दिसेल की त्या लेखकाच्या असणाऱ्या जगण्याच्या सर्व संदर्भांना त्याच्या लेखनातून वेगवेगळ्या पातळीवरती अभिव्यक्त होताना आपल्याला ते लेखन दिसतं. मग लेखकाचा जो सांस्कृतिक सामाजिक ठेवा आहे, लेखकाचा जो इतिहास आहे, लेखकाचा जो भूगोल आहे, तो त्याच्या वाङ्मयामध्ये, त्याच्या साहित्यामध्ये
व्यक्त होतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतो. या पातळीवरती आपण जर अण्णाभाऊंच्या जीवनचरित्राचा वेध घेतला की जो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावासारख्या गावातून जो मुंबईपर्यंतचा प्रवास आहे तो प्रवास करून आल्यानंतरचा सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य या विषयावर आपल्याशी डॉक्टर अनिल सकपाळ सर बोलणार आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. मराठी नाटककार, चित्रपट कथालेखक व समीक्षक, साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचे ते प्राध्यापक आहेत. तसेच फुले आंबेडकर अध्यासन समन्वयक म्हणून सुद्धा ते जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांवर आधारित मराठी चित्रपट या विषयावर त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. मराठी चित्रपटांची पटकथा आणि चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. साहिर लुधियानवी आणि बलराज शहानी फाउंडेशनचा पटकथा लेखक के अब्बास पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. असे प्राध्यापक डॉक्टर अनिल सकपाळ सर आपल्याला या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य या विषयावरती परिसंवादात बोलणार आहेत. तरी अनिल सकपाळ सरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांनी रसिक श्रोत्यांपुढे आपले विचार मांडावे असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद अनिल सकपाळ सर. जय भीम. या परिसंवादाचे संयोजक, त्यानंतर माझे सहकारी, वक्ते आणि उपस्थित मित्र हो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन आणि कार्य या विषयाच्या अनुषंगानं मी एक थोडक्यात मांडणी करणार आहे. इथं उपस्थित असणाऱ्यांपैकी एकाही व्यक्तीला अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्याविषयी माहिती नाही असं अजिबात नाही. किंबहुना माझ्यापेक्षाही अधिक ते सगळे जाणकार आहेत. आणि इथं जो पुरस्कार आणि पारितोषिक वितरणाचा जो कार्यक्रम झाला तर त्याच्यामधल्या सर्व मान्यवरांनी याविषयीचा एक तपशीलवार आलेख आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यामुळं खूप काही कमी वेळामध्ये जेवढं मला बोलता येईल तेवढं मी बोलणार आहे. कदाचित इथले जे मान्यवर बोलून गेले त्या मान्यवरांच्या असणाऱ्या काही मुद्द्यांचा एक पुनरुक्तीचा भागसुद्धा येऊ शकतो, पण तो शक्यतो मी टाळण्याचा प्रयत्न करेल. आपण जेव्हा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्याविषयी विचार करतो आपल्याला असं दिसेल की मुख्यतः दलित शोषितांच्या व्यथावेदनांना आपल्या लेखणी आणि वाणीतून मुखर करणारा हा कलावंत कार्यकर्ता आहे. कलावंत कार्यकर्ता यासाठी मी म्हणालो की कलावंत म्हणून एक भूमिका आहे, एक बांधिलकी आहे आणि जी एक सामाजिक प्रबोधनाच्या कार्याची तळमळ असते ती कार्याची तळमळसुद्धा आपल्याला अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वामध्ये पाहायला मिळेल. मला ज्या पद्धतीनं आपण संपूर्ण अण्णाभाऊंचं कार्य पाहतो की यामध्ये एक स्वाभिमानाचा, आत्मप्रतिष्ठेचा, आत्मसन्मानाचा, दलितांच्या व्यथा आणि वेदनांच्या संदर्भात प्रतिनिधित्वाचा जो विचार आहे, जो विचार अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनामध्ये आणतात तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला एक संपूर्ण त्यांचं जे कार्य आहे ते कार्य हे जाताना दिसतं. कोणत्याही लेखकाचं जीवन आणि कार्य याच्यामध्ये आपला अंतर ठेवता येत नाही. किंबहुना आपल्याला असं दिसेल
की त्या लेखकाच्या असणाऱ्या जगण्याच्या सर्व संदर्भांना त्याच्या लेखनातून वेगवेगळ्या पातळीवरती अभिव्यक्त होताना आपलं ते लेखन दिसतं. मग लेखकाचा जो सांस्कृतिक सामाजिक ठेवा आहे, लेखकाचा जो इतिहास आहे, लेखकाचा जो भूगोल आहे, तो त्याच्या वाङ्मयामध्ये, त्याच्या साहित्यामध्ये व्यक्त होतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतो. या पातळीवरती आपण जर अण्णाभाऊंच्या जीवनचरित्राचा वेध घेतला की जो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावसारख्या गावातून जो मुंबईपर्यंतचा प्रवास आहे, तो प्रवास करून आल्यानंतरचा मुंबईच्या माटुंगा भागातल्या लेबर काममधलं जगणं, त्यातलं जडणघडण, त्यानंतर आपल्याला माहीत असलेला भाग म्हणजे त्यांचं संपूर्ण साम्यवादी चळवळीशी असलेला अनुबंध की ज्याचा उल्लेख आता खरात साहेबांनी केलेला आहे. आणि या कम्युनिस्ट चळवळीच्या बरोबरचं त्यांचं संपूर्ण काम, त्यानंतर दादर कलापथकातलं काम असो किंवा लालबावटा कलापथकातला सहभाग असो, की ज्यामुळं आपल्याला अण्णाभाऊंच्या मधल्या एकूण अंगच्या असणाऱ्या गुणांना अभिव्यक्त करण्याची जागा आणि शक्यता प्राप्त झालेली आहे. मला असं वाटतं की ते जे गुणवैशिष्ट्य आहे, ते गुणवैशिष्ट्य म्हणजे ज्याला मी एक सांस्कृतिक भांडवल असं म्हणतो, की जे एका बाजूला परंपरेतून, जातव्यवस्थेतून, ज्या कलांच्या माध्यमातून आलेलं होतं, तर त्याचा एक वेगळा आविष्कार आपल्याला अण्णाभाऊंच्या जीवनामध्ये जो प्रकटला तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि संपूर्ण लेबर कॅम्पमधलं असणारं जगणं, कामगार वर्गाचं, शोषितांचं, उपेक्षित लोकांचं जे जगणं आहे, तर तेच जगणं आपल्याला त्या ठिकाणी प्राधान्यानं येतं की जो अण्णाभाऊंच्या लेखनाचा एक पृष्ठभूमी, लेखनाची पृष्ठभूमी असलेली दिसेल. अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये संपूर्ण आपण अण्णाभाऊंचं लेखन पाहिलं, हे लेखन मला 3 धारा असणारं लेखन दिसतं. त्याच्याविषयी मी अनेकदा लिहिले, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं छापून सुद्धा आलेलं आहे. एका बाजूला अण्णाभाऊ हे लोकपरंपरेतून आलेलं जे साहित्याचं अभिव्यक्तीचं माध्यम आहे, तर त्या माध्यमाचा अतिशय प्रभावीपणे वापर करतात, की ज्यामधून ते गण लिहितात, गवळणी लिहितात, लावण्या लिहितात, लोकनाट्य लिहितात किंवा सुरुवातीला वगनाट्य तमाशा त्यांनी लिहिलेले आहेत, ते त्याच्यामधले आपल्याला पाहायला मिळते. दुसरा भाग असा दिसतो की ज्यामध्ये अण्णाभाऊ हे आपल्याला लेखन करत असताना वेगळ्या पद्धतीचे फॉर्म वापरतात की हे लोकमाध्यमांच्या पेक्षा वेगळे आहेत, की ज्यामध्ये अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये कथा आहेत किंवा कादंबरी आहे किंवा आत्मकथा, प्रवास वर्णन मुख्यतः म्हणूया आपण, की जे चरित्रात्मक स्वरूपाचं लेखन आहे असं दिसेल, कथनात्मक स्वरूपाचं लेखन असं दिसेल, की जे मुख्यतः ज्याचा एक वेगळा अनुभव, कथा, कादंबरी, आत्मकथन किंवा चरित्र, प्रवास वर्णन, हे जे लेखन आहे ते कथनात्मक पद्धतीनं मुख्यतः मध्यमवर्गीयांच्या अभिव्यक्तीतून झालेलं लेखन मराठीमध्ये जास्त असलेलं दिसेल. साक्षरतेकडे झुकणारं लेखन आहे असं दिसेल, त्या वाचकांच्यासाठी असलेलं लेखन दिसेल, असं एक लेखन पाहायला मिळतं. आणि तिसरा जो अनुभव आहे तो मुख्यतः आपल्याला नाटकाच्या संदर्भात असेल. इनामदारसारखं त्यांचं जे नाटक आहे की त्या नाटकाच्या मध्ये आपल्याला दिसेल की अण्णाभाऊ हे नाटक या माध्यमाचाही प्रभावी वापर करतात. आणि अण्णाभाऊंच्या एकूण कादंबऱ्यांच्यावरती आपल्याला वेगवेगळे असे 8 चित्रपट आलेले दिसतील, की ज्या 8
जे त्यांच्या कादंबऱ्यांवरती आधारित इतरांनी केलेले चित्रपट आहेत. त्याचे पटकथा लेखक दुसरे आहेत, त्याचे दिग्दर्शक दुसरे आहेत. तर ते चित्रपट आहेत. आणि शिवाय काही त्यांच्या लेखनावरती मालिका किंवा इतर लेखन जे आहे ते लेखन आलेलं दिसतं. या 4 पद्धतीच्या असणाऱ्या लेखनाचा विचार केला तर मग आपलं असं दिसतं की अण्णाभाऊंचं जे आयुष्य आहे, त्यांचं जीवन जे आहे, ते जीवन आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती आलेलं असं दिसेल. कारण त्यांचं लेखन जे आहे ते अनुभवजन्य लेखन आहे. जे जगले ते त्यांच्या लेखनात आलेलं आहे. म्हणजे अगदी त्यांची शेवटची आलेली कथा जर पाहिली, की बुद्धाची शपथसारखी कथा जर पाहिली, तर ती कथा वाचताना मला अण्णाभाऊंनी जो सुरुवातीला केलेला वाटेगाव तो मुंबई हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाची आठवण येते. तुम्ही आवर्जून ती कथा वाचा, केव्हा तरी वाचली असेल कोणी. तर त्या कथेमध्ये, बुद्धाच्या शपथ या कथेमध्ये, काही मुलं गावातून मुंबईला निघतात आणि मुंबईचा प्रवास आहे आणि ते बुद्धाची शपथ घेत आहेत. पहा, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र परिवर्तनाच्या नंतरचा हा अनुभव दिसेल. आणि मग अण्णाभाऊ आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसतात. आणि हा जो प्रवास आहे, अण्णाभाऊंनी कसा लहानपणी प्रवास केला असेल, तो प्रवास आपल्याला दिसायला लागतो, तो अनुभव सगळा यायला लागतो. आणि मग त्याच्याविषयीचा एक धांडोळा, त्याच्याविषयी पट आपल्याला पाहायला मिळेल, की जो खरं तर प्रारंभी घडलेला आहे, पण त्याचं कथारूप जे आहे ते कथारूप आपल्याला नंतरच्या काळामध्ये पाहायला मिळतं. किंवा आपल्याला असंही दिसेल की अण्णाभाऊंनी लिहिलेलं संपूर्ण जे ग्रामीण विश्व आहे, मला नेहमीच अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये 2 वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीचा अनुभव येतो. एका बाजूला अण्णाभाऊ हे ग्रामीण प्रादेशिकतेविषयी बोलतात आणि दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊ हे शहरी महानगरीय संविधानांच्या विषयी बोलतात. अण्णाभाऊंच्या ग्रामीण ते परिसराविषयी बोलताना आपल्याला दिसेल की अण्णाभाऊ ग्रामीण भागातला गावगाडा, त्यातली जात व्यवस्था, त्यातली असणारी गुंतागुंत, त्यातलं जातीय शोषण आपला अधिक प्रभावीपणे आणतात. आणि जे शहराविषयी बोलताना शहरीकरणाने जे एक दुय्यमत्व दिलेलं आहे, जे आर्थिक नाकारलेपण दिलेलं आहे, जे स्त्रियांना उपेक्षा दिलेली आहे, जी भूक आहे त्याच्याविषयी बोलतात. खरं तर भूक हा अण्णाभाऊंच्या कथेचा अतिशय मध्यवर्ती अनुभव आहे, की जो अनुभव आपल्याला त्यांच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या जीवन दर्शनातून येतो. त्याच्याबद्दल तुम्ही जर स्मशानातले सोनं पहा किंवा तिकडच्या असणाऱ्या कथा पहा. आणि म्हणून मला वाटतं की अण्णाभाऊ हे या पद्धतीने लिहितात. आणि शिवाय आपलं असं दिसेल की जे ग्रामीण ते शहर हे जे स्थलांतर आहे, हे स्थलांतर अण्णाभाऊ अतिशय महत्त्वाचं रेखाटतात. मला नेहमी जाणवतं की अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये जो मगाशी खरात सरांनी सांगितला की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यावर मी नंतर बोलणारच आहे. परंतु आपलं असं दिसेल की खेड्याकडे चला याच्या अण्णाभाऊ शहराकडे चला असं म्हणतात, की जे बाबासाहेबांची जी भूमिका आहे की शहर हे तुम्हाला कुठंतरी परिवर्तनाचं केंद्र आणू शकेल, अशा पद्धतीची भूमिका येते. आणि मग वेगळ्या पद्धतीचं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. लेखक हा त्याच्या जगण्यातून त्याचा जो पैस आहे तो पैस व्यक्त करतोय. आणि आपलं असं दिसेल की जे संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचं शोषण आहे, त्या शोषणाला आपल्याला अभिव्यक्त करताना अण्णाभाऊ दिसतात. आणि आपण कार्यकर्ता कलावंत असल्यामुळं आपण त्या चळवळीचे भाग आहोत हे समजून अण्णाभाऊ आपल्याला दिसेल की कम्युनिस्ट चळवळीच्या कार्यकर्त्याचा भूमिकेमधून आपल्या वेगवेगळ्या लढ्यांच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि तो जो भाग आहे तो आपल्याला एक वेगळ्या पातळीवरती सातत्यानं त्यांच्या जगण्याचा भाग म्हणून येताना पाहायला मिळतो. आणि म्हणून ते ज्या पद्धतीचा विषयाचा अवकाश आणतात, त्याच्यामध्ये जर तुम्ही या लोककला प्रकारचा जर पाहिला तर त्या संपूर्ण लोकगीतांमध्ये, लोककाव्यामध्ये आपल्याला प्रबोधनाचा विचार आहे, परिवर्तनाचा विचार आहे, शोषणाचा विचार आहे किंवा त्याच्यामध्ये नवजागराचा विचार आहे असं दिसेल. जी स्फूर्ती आहे ती स्फूर्ती देण्याची भूमिका आहे. आणि ती भूमिका आपल्याला त्या पातळीवरतून आपल्याला येते की ती आपल्याला त्या संपूर्ण वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनाच्या पृष्ठभूमीतून आलेली दिसेल. आणि अर्थात त्यातला सगळ्यात मोठा भाग जो आहे, जो आपल्याला लाल बावटा कला पथकातला
1944 ते आपल्याला पुढे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा सगळा एक पट पाहायला मिळेल. आपण जर कथा पाहिल्या तर कथा किंवा कादंबऱ्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं ग्रामीण किंवा शहरी भागामधलं जे संपूर्ण आर्थिक सामाजिक शोषण आहे, जातीय शोषण आहे, वर्गीय शोषण आहे किंवा स्त्रियांचं शोषण आहे, चित्रासारखी कादंबरी घ्या आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की त्या शोषणाला अतिशय महत्त्वाचं एक महत्त्व मिळतं आणि त्या शोषणाच्या अनुषंगानं अण्णाभाऊ आपल्याला एक भूमिका मांडतात किंवा लिहितात असं दिसेल. आणि आपण जर नाटक पाहिलं तर पुन्हा असं दिसेल की गावगाड्याच्या संदर्भातले प्रश्न, इनामदार हे नाटक जर पाहिलं की अण्णाभाऊंच्या पूर्वी त्या पद्धतीनं गावगाड्याच्या विषयीचं नाटक आपलं दिसत नाही. एकूण गावातला प्रश्न या पद्धतीने मांडणं आणि ते जे नाटक आहे ते नाटक आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला दिसतं की गावगाड्याच्या संदर्भात शोषण, महात्मा फुल्यांचं स्मृतिरत्न आणि अण्णाभाऊंचं नाटक जर आपण समोर ठेवलं तर आपल्याला दिसेल की दोघेही एकाच पद्धतीनं बोलतात या शोषणाच्या विरुद्ध. आणि म्हणून तर अण्णाभाऊंची जर आपण फकीरा पाहिली तर फकीराच्या मध्ये अण्णाभाऊ आवर्जून महात्मा फुल्यांचा उल्लेख करतात त्यांच्या कैफियत या प्रस्तावनेमध्ये आणि ते म्हणतात की मला एकच प्रबोधनाचा महत्त्वाचा माणूस वाटतो की ज्याच्यामध्ये आपल्याला महात्मा फुल्यांचं काम अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शिवाय आपण जर त्यांच्या इतर लेखनाचा विचार केला, कादंबऱ्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये समाजातले विविध स्तर, विविध जाती, विविध पंथ, विविध संप्रदाय तर याच्याविषयी अण्णाभाऊ बोलतात. एवढंच नाही तर मला असं वाटतं की अण्णाभाऊ जातीअंतर्गत असणारी जी शोषण व्यवस्था आहे त्या त्या जातीमध्ये असणारे जे शोषक आहेत त्याच्याविषयी बोलतात. म्हणजे अण्णाभाऊ फकीरा कादंबरी जर आपण आवर्जून वाचली तर आपलं असं लक्षात येईल की फकीरामध्ये एक वाघमारे नावाची व्यक्तिरेखा आहे, वायदंड नावाची एक व्यक्तिरेखा येते आणि ती वायदंड ही जी व्यक्तिरेखा आहे ती सातारच्या प्रांत कार्यालयामध्ये काम करणारी व्यक्तिरेखा आहे आणि ती व्यक्तिरेखा आपल्याला दिसतं की फकीराच्या विरोधी अशी एक कागाळी करत असते असा उल्लेख येतो त्याच्यामध्ये आणि तो त्यांच्यावर तो विरोधामध्ये काम करत असं आपल्याला दिसेल. म्हणजे ही जी एक टीका आहे समाजाकडे पाहताना अंतर्गत द्वंद्वावरती त्यातल्या आत्मटीकेच्या अनुषंगाने पाहणं ही जी भूमिका आहे तर ती भूमिका आपल्याला अण्णाभाऊ सातत्यानं घेतात आणि ती भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि ती आपल्याला या सगळ्या लेखनामध्ये येते. कारण लेखक ज्या पद्धतीची एक बांधिलकी स्वीकारतोय ती बांधिलकी अतिशय महत्त्वाची असते की जी आपल्याला संपूर्ण प्रबोधनाचा परिवर्तनाचा विचार आहे तो विचार मांडणारी बांधिलकी त्यांच्या ठिकाणी येते. एक कार्यकर्ता म्हणून, एका शोषणाच्या विरोधात उभा राहणारा लेखक म्हणून आपलं असं दिसतं की अण्णाभाऊ ज्या पद्धतीनं लिहिता आहेत त्यावेळेला त्यांची एक स्पष्ट राजकीय भूमिका, सांस्कृतिक भूमिका आणि वैचारिक भूमिका असलेली दिसेल. आणि जसे ते लालबावटा कलापथकाचे किंवा इप्टाचे सभासद आहेत आणि त्यातून त्यांचा एक राजकीय प्रबोधन झालेलं आहे, त्यांची एक राजकीय बैठक तयार झाली आहे, विचार तयार झालेला आहे आणि कार्यकर्ता कलावंत म्हणून ते जगू लागलेले आहेत. तसं आपल्याला असं दिसेल की इप्टा आणि यांच्याबरोबरच्या लालबावटाच्या बरोबरच्या कामाच्या संदर्भात आपण जसं पुढं पाहतो तसं आपल्याला असं दिसेल की अण्णाभाऊ हे त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण राजकीय असणाऱ्या आंदोलनाचे एक कार्यकर्ते आहेत. केवळ नुसते लेखकही नाही तर कार्यकर्ताही आहे, त्यातला नेताही आहे, हे भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला दिसेल की ज्याचा मगाशी चंदन शिवे सरांनी एका गणाचा उल्लेख केला, म्हणजे सांगून गेले भीमराव, तो जो पाहिला तर आपल्याला दिसेल की आंबेडकरवादी जो धागा आहे तोही तेवढाच आपला महत्त्वाचा दिसेल. आणि जर आपण कैफियत जर वाचली याची फकीराची तर आपल्याला दिसेल की महात्मा फुल्यांच्या विषयी तेवढ्याच आत्मीयतेनं आणि प्रबोधनाचा एक वारस म्हणून आपल्याला महात्मा फुल्यांकडे पाहणारे आपल्याला अण्णाभाऊ दिसतील. आपल्याला दिसेल की प्रबोधनाच्या संदर्भातली जी व्यापक चौकट आहे तर त्या व्यापक चौकटीच्या संदर्भात आपल्याला दिसतं की अण्णाभाऊ आपले सगळे जे वैचारिक बंध आहेत ते वैचारिक बंध सुस्पष्ट करतायत आणि आपल्या भूमिका मांडतायत. मला या संदर्भात फक्त एक अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीनं खूप वक्ते बोलणार आहेत फक्त म्हणून मी काही एक कमी याच्यामध्ये बोलणार आहे. मला फकीराच्या विषयी थोडंसं एक जरा बोलायचं, त्याच्यातला काही भाग मगाशी माझ्या एका खूप पूर्वी लेखामध्ये आला आहे, तो सर्वत्र अनेकांपर्यंत लेख पोचलेलाही आहे. मला फकीराच्या विषयी थोडंसं मी बोलतो की फकीरा ही कादंबरी अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे आणि या कादंबरीच्या संदर्भामध्ये आपलं असं दिसेल की
अण्णाभाऊंच्या या कादंबरीच्या विषयीचा एक चर्चेचा भाग. मी खरं तर अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवरती आलेले सगळे चित्रपट या अनुषंगाने मी लिहिले आहेत. त्याच्याविषयी वेगळं माझं लेखनसुद्धा आहे, त्याच्याविषयी वेगवेगळे लेख आहेत. पण मला आवर्जून फकीराविषयी एक बोलावंसं वाटतं आहे. याचं कारण असं आहे की फकीरा ही मी एका बाजूला पहा की 1959 आलेली ही कादंबरी आहे की जी कादंबरी आपल्याला मराठी साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेली आहे. म्हणजे मराठी कादंबरीचं पहिलं शतक नुकतंच संपलं आहे 1956ला, आणि त्यानंतर आपल्याला मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊंची कादंबरी येते, एका 100 वर्षाच्या काळानंतर येणारी कादंबरी. मला असं वाटतं की या कादंबरीनं संपूर्ण पद्धतीनं एका बाजूला मराठी साहित्याच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना होत्या, ज्या भूमिका होत्या, त्या भूमिकेला एक नवीन आयाम देण्याचा एक प्रयत्न केलेला. आणि मुख्यतः तो जातीच्या शोषणाच्या संदर्भात त्यांची जी भूमिका आहे ती 5 मिनिटं बोलायचं, 5 मिनिटात मी बोलणार आहे फक्त. ती भूमिका आपल्याला खूप महत्त्वाची दिसते. आणि मग आपल्याला असं दिसेल की या कादंबरीमध्ये एका बाजूला मार्क्सवादी पद्धतीनं आलेलं संपूर्ण शोषण तेही महत्त्वाचं आहे, त्याच्या अनुषंगाची काही भूमिका येते. त्यानंतर मला तेवढ्याच पद्धतीनं फकीरा या कादंबरीमध्ये एक संपूर्ण आंबेडकरी विचार आहे, तो अतिशय महत्त्वाचा विचार होतो, ज्याचा मी उल्लेख केला की याविषयी अनेक ठिकाणी मी लिहिले आणि छापूनही त्याचा संदर्भ आलेला आहे. या कादंबरीमध्ये ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे, हा आपण सगळं ज्ञात आहे. आणि मला असं वाटलं की का बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला ही कादंबरी अर्पण करावीशी वाटते. कारण की त्याचे जे संपूर्ण विचारबंध आहेत ते विचारबंध आपल्याला त्या कादंबरीच्या मध्येच संहितानिष्ठ आपण ज्याला पाहतो तर ते संहितानिष्ठ आपल्याला आकलन व्हायला लागतं. आणि मला असं दिसतं की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला ही कादंबरी येते त्यावेळेला वर्गसंघर्ष आणि जातसंघर्ष याच्याविषयी असणारी अण्णाभाऊंची बांधिलकी, आणि ती बांधिलकी अशा एका ऐतिहासिक कादंबरीच्या पार्श्वभूमीवरती येताना की जे एका बाजूला अण्णाभाऊंचा खरं तर पूर्वचरित्राचाही भाग आहे, कारण की मामाच्या जगण्याच्या जीवनावरती आधारित असणारी ही कादंबरी असा उल्लेखही आपल्याला कैफियतमध्ये आपल्याला सुरुवातीला केलेला दिसतो. आणि ही जी कादंबरी येते तर त्या कादंबरीमध्ये आपल्याला असं दिसेल की मला एक वेगवेगळे संदर्भ शोधत असताना, जसा मगाशी एक संदर्भ दिला यांनी की तो संदर्भ जो मी पूर्वी वापरला आहे अनेक ठिकाणी, तर तो संदर्भ परत मी इथं कोट करतो की ज्यामध्ये 9 ऑगस्ट 1953ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद जवळ एका गावामध्ये एक व्याख्यान दिलं होतं. आणि ते भाषण जे आहे तर त्या भाषणामध्ये त्यांनी उपनिषदातला एक संदर्भ दिला आहे की ज्यामध्ये वाघासारखं बना असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि हा जो संदर्भ आहे की तो संदर्भ आपल्याला फकीरा या कादंबरीच्या 111 आणि 112 या पृष्ठावरती येतो. आणि आपल्याला दिसेल की तिथं आपल्याला अशा पद्धतीनं मांडणी येते की ज्या मांडणीमध्ये आपल्याला विष्णुपंत कुलकर्णी असं म्हणतो की असा एक राजा होऊन गेलेला आहे आणि त्या राजानं असं सांगितलेलं आहे की एक दिवस तू वाघासारखा जग, 100 दिवस शेळीसारखा जगण्याच्या ऐवजी. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की याचा जो पृष्ठ क्रमांक 111 आणि 112वरती जो संदर्भ येतो तो संदर्भ आपण पाहिला की आपल्याला औरंगाबादचा असणारा संदर्भ जो बाबासाहेबांच्या भाषणाचा गुरुगुट्टम तिथला, आणि हा संदर्भ आपल्याला दिसेल की मग आपल्याला लेखनाच्या प्रक्रियेमध्ये दिसेल. कारण की 1956च्या झालेल्या धम्मचक्र परिवर्तनाच्या नंतर प्रकाशित झालेली ही कादंबरी आहे, पण लेखन प्रक्रिया आपल्याला दिसेल की संपूर्ण इतिहासाकडे ज्या पार्श्वभूमीतून अण्णाभाऊ पाहत आहेत ती पार्श्वभूमी आपण पाहणं गरजेचं आहे. दुसरं असं दिसेल की ही कादंबरी आपल्याला आत्मसन्मान, आत्मप्रतिष्ठेच्या विषयी जाणारी कादंबरी आहे. आणि ही जी कादंबरी आहे ती प्रश्न कुठले उपस्थित करते तर ते प्रश्न उपस्थित करते की राज्यव्यवस्थेच्या विषयीचे प्रश्न करते, की जो संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटी सांगितलं की राज्यव्यवस्थेविषयीचे प्रश्न आहेत. तो गावगाडा, गावकूस, गावाची वेस, गावाबाहेरचे पंचकृषीतले, आणि आपल्याला दिसेल एवढंच नाही तर तिथं येणारा जो वारण्याच्या भागामधला संतो आहे तो सुद्धा आपल्याला फकीरामध्ये दिसतो, आणि तो आपल्याला तोही गुन्हेगार म्हणून दिसतो. वेगळ्या व्यापक पद्धतीनं माणसाला केंद्र करणारी अशी एक कादंबरी येते. आणि ज्या कादंबरीमध्ये आपल्याला दिसेल की वेगवेगळ्या पातळीवरचं लेखन याच्यामध्ये आलं दिसतं. आपल्याला असं दिसेल की शोषितांच्या बाजूनं बोलायचं आहे आणि शोषकांच्या विरोधी बोलायचं आहे. त्यावेळेला आपल्याला दिसेल की
जे लेखन अण्णाभाऊ करतायत त्या संदर्भातली जी मांडणी करतायत ते कोणत्या व्यवस्थेला प्रश्न उपस्थित करायचे ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आणि आपलं असं दिसेल की ही कादंबरी जी आहे या कादंबरीमध्ये कुठेही हिंसा पाहायला मिळत नाही. म्हणजे फकीरा या कादंबरीमध्ये फकीराच्या हातून कोणाचाही खून झालेला नाही. तुम्ही जर कादंबरी अतिशय काळजीपूर्वक वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की एका ठिकाणी हात तोडल्याचा उल्लेख सोडला तर खुनाचा प्रयत्न एक दिसत नाही. उलट असं दिसतं की फकीर असं म्हणतो की फकीराचा धीरज झाला नाही. अण्णाभाऊंनी लिहिलं आहे फकीराचा धीरज झाला नाही. माणसाला ठार मारणं सोपं नसतं. त्यानं वाटी घेऊन बापूला ताकद दिली. बापूकडून तो वाटी घेतो आणि पुढं लिहिलं जातं ठीक ही तलवार तिथंच पडू दे आणि घोडा घेऊन जीव घेऊन पळत सूट. हे जे आहे आपल्याला दिसतं की फकीराच्या मध्ये शौर्य आहे, ताकद आहे, जरब आहे. परंतु अण्णाभाऊ अशा पद्धतीनं कुठल्याही स्वरूपाच्या हिंसकतेला प्रोत्साहन देत नाहीत. उलट आपल्याला दिसेल की कादंबरीमध्ये ज्या पद्धतीच्या व्यक्तिरेखा येतात शेवटी आपल्याला दिसतं काय की ज्या ठिकाणी देवळाच्या मागचा कडा उतरून दोघेजण मेले अशा पद्धतीची एक निसर्गवादी घटना आणली जाते. अण्णाभाऊंना सहज शक्य होतं त्यावेळेच्या असणाऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या पार्श्वभूमीवरती किंबहुना ऐतिहासिक पटांच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं फकीरा हा नायक दाखवणं आणि तो कोणाला तरी मारतो हे दाखवणं हे सहज शक्य होतं. पुन्हा आपलं असं दिसेल की कादंबरीची संपूर्ण जी पार्श्वभूमी आहे ती ज्या पद्धतीने बदलते आणि त्याचा जो एक अवकाश बदल चालला आहे शोषणाच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका बदलत चालली हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्या संदर्भातल्या एक वेगळ्या भूमिका आपल्यासमोर येतात. या कादंबरीच्या विषयी एक भालचंद्र नेमाड यांनी एक टीका केलेली आहे आणि ती टीका केवळ कादंबरीवरती नाही आहे तर त्यांना अनुषंगाने त्यांनी अण्णाभाऊ साठे, बंधू माधव, शंकरराव खरात यांच्यावरती टीका केलेली आहे. आणि ते असं म्हणतात की आणि ते म्हणतात की हे लेखक कसे आहेत तर हे त्या काळातल्या कल्पनारम्य मसालेदार कादंबऱ्यासारखे लिहितात असं भालचंद्र नेमाडे म्हणतात. आणि दुसरं असं त्यांचं म्हणणं आहे की जे फकीराविषयीचं आहे की पिढीजात चोऱ्या करणाऱ्या उपाशी मारामांगाने धान्य लुटावे हे अपरिहार्य आहे. तसेच समाजात कायदा सुव्यवस्था वगैरेसाठी पोलिसांनी त्यांना पकडून डांबावे की नाही असे नैतिक प्रश्न टाळलेले आहेत. म्हणजे नेमाड्यांनी असा उल्लेख केला आहे की अण्णाभाऊंनी असा नैतिक प्रश्न टाळलेला आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीचे नैतिक प्रश्न अण्णाभाऊ उभे करता आहेत ते प्रश्न कुठले आहेत तर ते आपलं असं दिसेल की अण्णाभाऊ हे शोषण व्यवस्थेच्या विषयी बोलत असताना जी एक द्वंद्वात्मकता आहे व्यवस्थेच्या संदर्भातली तर ती द्वंद्वात्मकता आणतायत आणि नाकारलेला समूह गट आणि जो आपल्याला आहेरे आणि नाहेरे वर्गातला जो संघर्ष आहे तर तो संघर्ष हा कोणत्या पद्धतीने स्वीकारणार आहात अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करतात. आणि मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला या पारंपरिक नैतिकतेच्या चौकटीपेक्षा म्हणजे आपल्याला दिसेल की ज्याला पूर्णतः नाकारलेला आहे समाजव्यवस्थेने ज्याकडे दुय्यम म्हणून पाहिलेलं आहे जो जातीनं वर्गानं किंवा लिंगभावानं असा नाकारला गेला आहे तर अशा वर्गाला प्राधान्य देणं किंवा अशा वर्गाचे प्रश्न आपण समोर मांडणं अशा एका भूमिकेचा जो विचार आहे तो विचार आपल्याला असं दिसेल की या कादंबरीमध्ये सातत्याने येतो असं दिसेल. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ हे सगळं लेखन करतायत म्हणजे त्यांच्या जगण्याचं पट जसा बदलत झाला आहे की जगण्यातलं स्थित्यंतर जसे होत आहेत तर त्या स्थित्यंतराच्या बरोबर आपलं असं दिसेल की त्यांच्या सगळ्या साहित्यामधून त्या काळाचं त्या व्यक्तिरेखांचं आणि त्या सांस्कृतिक पर्यावरणाचं जे भान आहे ते भान अभिव्यक्त झालं असं मला पाहायला मिळतं. आणि मुख्यतः आपलं दिसेल की केवळ एकरेशीय पद्धतीच्या लेखनाच्या ऐवजी आपल्याला दिसेल की त्यातल्या ज्या समाजनिष्ठ असणाऱ्या गुंतागुंती आहेत की ज्या गुंतागुंत जातीच्या वर्गाच्या आणि लिंगभावाच्या संदर्भातले प्रश्न निर्माण करतात तर त्या गुंतागुंती आपल्याला अण्णाभाऊ केंद्रस्थानी आणतात. आणि म्हणून मला अण्णाभाऊंचं एक वेगळेपण महत्त्वाचं वाटतं की हा लेखक सातत्यानं आशियाच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडणी करतोय. भूमिका कट्टर आहे आणि त्या भूमिकेच्या अनुषंगाने मांडणी करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या भूमिका व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं स्वीकारतोय.
मग एकाच बाजूला आपल्याला दिसेल की लोकशाहिरी आहे, एकाच बाजूला कथा कादंबरी आहेत, एकाच बाजूला नाटक आहे, आणि आपल्याला दिसेल की या सगळ्या भूमिका घेताना अण्णाभाऊंचे जे व्यापकत्व आहे, म्हणजे मगाशी चंद्रशेखर सर म्हणाले की ते खरंच हे होते काय रॅप म्युझिक होतं. मला असं वाटतं की आज जर अण्णाभाऊ असते तर अण्णाभाऊंनी आज खरंच वेगळ्या पद्धतीचं रॅप लिहिलं असतं, आणि ते रॅप जे आहे ते आजच्या काळाच्या संपूर्ण पर्यावरणाला अभिव्यक्त करणारं पण तेच प्रश्न मांडणारं असतं. कारण की संपूर्ण चळवळींचा पट पाहिला म्हणजे फुले काळातली असणारी शाहिरी असेल किंवा आपलं असं दिसेल की आंबेडकरी काळातली शाहिरी असेल आणि पुढं आपल्याला या कलापथकातली शाहिरी असेल, तर तो धागा हा आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा स्वीकार केला पाहिजे आणि प्रबोधनाच्या अनुषंगानं आपण लिहितं राहिलं पाहिजे, अभिव्यक्त झालं पाहिजे, अशी भूमिका दिसते की जी भूमिका आपल्याला अण्णाभाऊंची असली दिसते. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला बोलायला तर संधी मिळाली, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याकडे वेळेअभावी सरांना आम्ही चिठ्ठी पाठवली होती. असो, सरांच्या एकंदरीत बोलण्यातून हेच कळतं की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावरती त्यांनी ओझरता प्रकाश टाकला आणि सर्वसामान्य माणसांचं जगणं काय असतं आणि त्याचा संघर्ष काय असतो हाच त्याचा मुख्य बिंदू कुठेतरी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.